नमस्कार मैत्रिणींनो, घरची आठवण रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोल्हापुरी अशी झणझणीत मिसळ. तर यासाठी मी 2 वाटी मटकी भिजवून ठेवलेली होती, ते आता आपण शिजण्यासाठी घेऊया. 2 वाटी मटकीमध्ये आपण 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ घालू, भरपूर असं पाणी घालू आणि 5 मिनिट असं शिजण्यासाठी ठेवूया. तर आता आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 वाटी खोबरे, अर्धी वाटी तीळ, जिरे, मिरे, लवंग, दालचिनी, जायपत्री, विलायची आणि थोडीशी शहाजरी आणि 1 चमचे धणे घेतलेले आहेत. आता आपल्याला कोल्हापुरी मिसळ बनवायची म्हणजे झणझणीत तर झालीच पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला खडे मसाले तर असलेच पाहिजेत भाजण्यासाठी. म्हणून मी इथे भरपूर असे खडे मसाले वापरलेले आहेत. त्यामुळे आपली मिसळ एकदम झणझणीत होते, आपला रस्सा एकदम टेस्टी होतो. तर हे आपले घेतलेले खडे मसाले एका कढईमध्ये मंद आचेवर सर्व छान असे भाजून घेऊयात. एक एक करून मंद आचेवर भाजून घेतले ना की आपल्या मसाल्याला एकदम खमंग असा टेस्ट येते आणि भाजल्यानंतर खमंग असा वास येतो. एक एक करून सर्व मसाले आपण आता भाजून घेतलेले आहेत. हे आपण थंड होईपर्यंत ठेवू. आता बघा माझे 1-2 मिनिट लागतात हे मसाले मंद आचेवर भाजण्यासाठी. सर्व मसाले आपण आता काढून घेऊया. नंतर आपण 1 वाटी खोबरं घेतलं होतं, ते एकदम मंद आचेवर लाल होईपर्यंत भाजून घेऊया. नंतर आपण तीळ पण असेच भाजून घेऊया. हे सर्व आपण अगोदर खडे मसाले मिक्सरमध्ये बारीक अशी त्याची पावडर करून घेऊया. खूप बारीक नाही करायची, थोडीशी मोठी ठेवली तरी चालते. बघा ही अशी पावडर करून घेतलेली आहे. आपल्या हाताला थोडीशी खरबड पण लागली पाहिजे, एवढी बारीक केली पाहिजे. याच्यातच आपण तीळ पण घालूया आणि खोबरं, हे सर्व साहित्य आपण घातलेले आहे. आता आपण थोडासा 1 वाटी कांदा घेतलेला आहे, तो पण छान असा मंद आचेवर लाल होईपर्यंत 1-2 मिनिटासाठी भाजून घेतलेला आहे. याच्यात आपण 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या पण घातलेल्या आहेत आणि 1 वाटी टोमॅटो घातलेले आहे. टोमॅटो मी स्किप केलेले आहे, तुम्हाला घालायचे असले तर तुम्ही घालू शकता. तर हे आणखीन आपण याच्यामध्ये मिक्स करून थोडंसं अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घाला आणि याची बारीक असं पेस्ट करा. म्हणजे आपला हा आमटीसाठी झालेला मसाला आहे. बघा किती मस्त मसाला तयार झालेला आहे. आता आपण आमटीची तयारी करूया, रस्स्याची तयारी करूया. त्यासाठी कढईमध्ये मी भरपूर असं 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. कोल्हापुरी रस्सा म्हणजे मिसळचा आपल्याला थोडेसं वरी तरंग येण्यासाठी त्याला तेल असलंच पाहिजे जास्त. त्यामध्ये मी कढीपत्ता, जिरे, मोहरी, लसूणची पेस्ट वापरलेली आहे फोडणीसाठी. थोडासा हिंग पण घाला आणि 1 वाटी कांदा चिरून घेतला होता, तो पण छान असा परतून घ्या. छान मंद आचेवर लाल होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर टोमॅटो पण घालू शकता. टोमॅटोने काय होते, आपली जास्त तिखट झाले तरी तिखटाची चव बॅलन्स होण्यास मदत होते. मंद आचेवर छान असं परतून घ्या याला. आता याच्यामध्ये आपण जो रस्स्यासाठी वापरला होता तो मसाला घालायचा आहे. त्या अगोदर मी 1 वाटी धना पावडर, हळद, 2 चमचे लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला वापरलेला आहे. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही काळा मसाला पण वाढवू शकता. पण अगोदरच आपण जो खडा मसाला वापरलेला आहे ना, त्याच्यामध्ये आपली आमटी भरपूर तिखट होते. आता जो मसाला केला होता तो आपण पूर्ण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान अशी परतून घेऊया मंद आचेवर.
छान परतून घेतलेली आहे. हा मसाला शिजण्यासाठी आपल्याला 5 मिनिट लागतात. असं तेल सुटेपर्यंत कढईत आपल्याला तेल दिसायला पाहिजे तोपर्यंत आपण याला परतून घेऊया. आणि आपण जे मटकी शिजवून पाणी उरले होते ना, ते पाणी आपण याच्यात घालूया. आपल्याला मिसळ पावसाठी रस्सा हा भरपूर लागतो, म्हणून आपल्याला हवे असल्यास आपण आणखीन गरम पाणी करून याच्यामध्ये घालूया. बघा आता भरपूर असा हा रस्सा बनलेला आहे. याला छान अशी उकळी येऊ द्या. वरतून 2 चमचे चवीपुरते मीठ घाला. छान अशी मंद आचेवर उकळी आली की आपला रस्सा मस्त अशी वरी तर्री आलेली दिसते. बघा किती छान दिसते आपली मिसळ पावची रस्सा. आता आपण काय करूया, उसळीची तयारी करूया. तर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे. थोडासा हिंग, जिरे, मोहरी तडतडू द्या. याच्यामध्ये आपण कढीपत्ता घाला. भरपूर अशी कोथिंबीर घाला. 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालून मस्त परतून घ्या. आणि आपली ही आता उसळ तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कांदाही तुम्ही वापरू शकता. आता आपण उसळ झालेली आहे. लगेच आपण बटाट्याची भाजी पण करूया. तेलामध्ये जिरे मोहरी तडतडू द्या. कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची, भरपूर अशी कोथिंबीर घाला. छान असं परतून झालं की याच्यामध्ये थोडीशी 1 चमचा हळद, धने जिरे पूड आणि 2 चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार पाहिजे असेल तर टाका. मी इथं हिरवी मिरची टाकली होती म्हणून लाल तिखट नाही टाकलेले. आता तुम्ही बटाट्याच्या फोडी घालून छान अशी ही बटाट्याची भाजी पण आपली तयार झालेली आहे. छान परतून घ्या. आणि झाली आपली मिसळ पावसाठी लागणारी बटाट्याची भाजी. कुठे कुठे बटाट्याची भाजी वापरतात, कुठं वापरतही नाहीत. तर आता आपण हे ताटामध्ये वाढून घेऊया. मिसळ, उसळ, बटाटा, फरसाण, कांदा घाला, वरून आमटी घाला. ही मिसळ तुम्ही नक्की करून बघा. खूप झणझणीत होते आणि घरीचे मसाले वापरले असल्यामुळे खडे मसाले खूप टेस्टी होते. वरून घाला कोथिंबीर, थोडंसं लिंबू. नक्की करून बघा. आवडली तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. नमस्कार.